नमस्कार. अनिल माडिक कृषी सेवा चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज रविवार आहे. आज उरुळी कांचनचा बाजारचा दिवस. आपली थोडी मेथी होती, मेथी आणि कांदे आपले घरचे घेऊन आलो आहे. आणि आता बरेच दिवस व्हिडिओ केला नव्हता कामाच्या व्यापामुळं. आणि आपलं कसं आहे, गाण्याचा आपल्याला शौक आहे. पण कसं आहे माहिती आहे का, ज्यांना कोणाला सिंगर व्हायचं आहे ना, त्यांनी खरं तर लवकर सुरुवात करायला पाहिजे. कारण संगीत हे फार मोठी एक तपश्चर्या आहे. ते लवकर, अगदी मी तर 50-55ला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त गाणं म्हणायचं म्हणून म्हणायचो, पण फार मोठा त्याचा अभ्यास आहे. जर कुणाला व्हायचं असेल त्यांनी, मी तर म्हणतो 5 ते 7-10 वर्षापासूनच सुरुवात करायला पाहिजे. आणि त्याचं प्रॉपर तुम्हाला जर अगदी प्लेबॅक सिंगर जर व्हायचं असेल तर त्यांनी व्यवस्थित प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलं पाहिजे. आणि रोज रियाज करून तुम्ही तिथपर्यंत पोचलं पाहिजे, तरच तुम्हाला सिंगर होता येईल. मग जरी तुम्हाला इव्हेंट किंवा लग्नात गाणी म्हणायची असेल तरी तुम्हाला 1 तासभराचा रियाज हा करावाच लागेल, तरच तुमचा आवाज अगदी मी म्हणतो 90 वर्षापर्यंतही चालतो. आवाजाचा प्रश्न नाही, पण गाणं हे सुरात, लय आणि ताल यामध्ये आलं पाहिजे. सर्व तुम्हाला राग आले पाहिजेत, आलाप आला पाहिजे, तरच त्या गाण्याचं तुम्हाला हे करता आलं पाहिजे. प्रेझेंटेशन खूप छान करता आलं पाहिजे. कारण जरी स्टेजवर तुम्हाला परफॉर्म करायचं असेल तरी बऱ्याचशा गोष्टी लागतात, आणि त्या तुम्हाला आत्मसात केल्याशिवाय फक्त एक शौक आहे म्हणून गाणं हे करून चालत नाही. किंवा ॲक्टिंगचंही तेच आहे, तुम्हाला थोडी तरी ट्रेनिंग करावं लागते. आणि आपला जो मूळचा व्यवसाय ते सायमल्टेनियस करता करायचं. कारण त्या क्षेत्रात जबरदस्त कॉम्पिटिशन आहे, की बऱ्याच लोकांना वाटतं की आपल्याला सगळं येतं, पण आपल्याला 5% सुद्धा काही येत नाही. अगदी जे लिजेंड ॲक्टर किंवा लिजेंड सिंगर आहेत त्यांची फार मोठी त्यामागं तपश्चर्या असते. लोकांना वाटतं एवढे पैसे मिळतात, तेवढे मिळतात, आणि त्यामागं भरपूर मोठी तपश्चर्या आणि भरपूर मोठी मेहनत आहे. 30ला 2. तर आज एवढं सांगणं आहे. धन्यवाद.